आज आपण अशा आमदारांची माहिती घेणार आहोत जे नेते मात्र भाजपचे होते, पण आमदार शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून झाले। यात प्रथम क्रमांकावर आहेत अमोल खताळ, जे की संगमनेरमधून आमदार झालेले आहेत। त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब थोरात यांचा, जे की मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, त्यांचा पराभव केलेला आहे। तसेच ते विखे पाटील कुटुंबाच्या खूप जवळचे आहेत। यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत निलेश राणे, जे की नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत। नारायण राणे हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत। त्यांचे बंधू नितेश राणे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। तिसऱ्या क्रमांकावर आहेत संजना जाधव, ज्या की माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत, पण त्या भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या मुलगी। तिसऱ्या नंबरवर आहेत अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल, जे की पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीचे आमदार होते। यानंतर आहेत राजेंद्र गावित, जे की पालघर येथून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार झालेले आहेत। ते पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचे आमदार होते। यानंतर आहे विलास तरे, जे की बोईसर येथून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आमदार झाले। ते पूर्वीही भारतीय जनता पार्टीचे काम करत होते। त्यानंतर येतात विठ्ठलराव लंगे, जे नेवासेचे आमदार आहेत। त्यांनी शंकरराव गडाख यांचा पराभव केला। ते पूर्वी बीजेपीचे काम करत होते।